श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गंगागिरी महाराज जय. श्रीपाद रामदास महाराज जय. पांडुरंगदादा महाराज जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्म चैतन्य महाराज जय. संतन की जय. जगदंबा माता जय. संत मुक्ताबाई महाराज जय. जय. सुखे वळंबा दावी गुहा माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारीला वेडा होय होय कैसा म्हणे वेडा. अखंड मज पोटाची व्यथा दूध भाग साखर तो पथ्या. दो पहारा मज लहरी ती शुद्ध नाही पडे सुपती. हे जण खाली हे जवळी नसा. अंगी चंदन लाविते भाळी सदाशिव माझे कपटी. एकवट मज नसले अन्न पाहिली गहू सांजा तीन. गेले वारी आपण साखर त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन. तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका केला. आवडीचा मारीला वेडा होय होय कैसा वेडा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. अनुग्रह लाधलो पावतो चराचरी. मस्तक ही पायावरी आभार करी. सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन. नमोस्तुते. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार म्हणून विषय साध्या विवेकावरी. कैलास राना शिवचंद्र मोळी. इंद्रमाता मुकुटी धळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. वीण शंभो मज कोण तारी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून थोडा संवाद एक पती पत्नीचा जो पूर्णहारी गेलेला आहे आणि पत्नी बी थोडी जरा जास्त त्याच्या वरतडे त्यांचा थोडा संवाद आहे. आज फार मोठा पर्व काळ शारदीय नवरात्रोत्सव
आज जगदंबा मातेचा सोहळा सुरू होतोय ना. हा. अजून काय पर्व काय आज? आदि शक्ती मुक्ताबाई प्रगट दिन. आदि शक्ती मुक्ताबाई प्रगट दिन. हा, पहा ना कसा योग आहे आज. मुक्ताबाईचा जन्मदिवस, मुक्ताबाईची जयंती, मुक्ताबाईचा प्रकट दिन आणि जगदंबा मातेचा सोहळा उत्सव. म्हणजे पाहता ते काय तत्व कसं आहे. भगवान श्रीकृष्ण ज्या दिवशी प्रगट झाले त्या दिवशी ज्ञान माऊलींचा प्रगट दिन. हा, हे कसं, हे काय एवढं सहज आहे का? आदि शक्ती मुक्ताबाई दासी धनी लागे पायी. मुक्ताबाईचं कार्य थोडं आहे. बाकीचे अभंग आहे ना फक्त मुक्ताबाईचे. असतील थोड्या गवळणी वगैरे काही अजूनही, पण साहित्य थोडे पण फार दिव्य. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग काय एक 11 अभंग आहे ना. हा, ते आहेत थोडेफार अजूनही काही ऐकायला येतात. ते मोजक साहित्य मोजक आहे पण फार दिव्य. योगी पावन मनाचा काही अपराध जनाचा. माऊलीला साठी उघडायला केली म्हणजे माऊलीला उपदेश करणारा अधिकार म्हणजे काय अधिकार. विश्वरागी झाले वनी संती सुखे व्हावी पाणी. शब्दशास्त्री झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वप्रट ब्रह्मद्वारा साठी उघडा. माऊलीला असह्य झालं, साठी लावून घेतली. कारण साठी लावली तरच मुक्ताबाईच्या मुखातून बाहेर काहीतरी पडेल ना. जगाच्या कल्याणाकरता हल्लेला आहे त्या. तुम्ही संत आहे ना म्हणले, योगी आहे ना. सुख सागरी वास झाला उच्च नीच काय त्याला. हो आपण जैसे व्हावे देवी तैशीची करावी. ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. एकापासून अनेक झाली त्याची पाहिजे सांभाळते. शून्य साक्षी ते समजावे वेद ओंकाराच्या नावे. एके उंचपणे केली एक अभिमानी केली. इतके टाकून शांती धरा साठी उघडा. मुक्ताबाईकडे भीड नाही, भाड नाही, काय नाही काय. वरी भगवा झाला नामी अंतरी वश केला कामे. याला म्हणून साधू जगी विटंबना. आपणा शोधून घ्यावी विवेक नांदी त्याच्या सवी. आशा अदंबावगी आवरासाठी उघडा. संत तोची जाणा जगी दया समाजाच्या अंगी. आता काय याच्यापेक्षा मोठं लक्षण पाहिजे नाही का. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाणा. यह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुक्ती. मिथ्या कल्पना मागे सारा ताची उघडा. एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मे मुळावगे माहिती का बा. माया समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसा उमजादी अंती मग सुखी व्हावे. काम क्रोध मागे सारांसाठी उघडा. ज्ञानेश्वरा. काय मागे सारा म्हणले पुन्हा. एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मे मूळ अवघे मायेचे कबाळ. माया समूळ रे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसा उमज आधी अंती मग सुखी व्हावी संती. काम क्रोध मागे सारासाठी उघडा. ब्रह्म जैसे तैसा परी आम्हा वडील होते सारी. हात आपुला आपण लागे त्याचा करू नये. जीवदातानी चाविली कोणा बत्तीशी तोडली.
थोर दुखावले मन पुढे उदंड चहानी, तने खावी लोखंडाची, मग की आपण ब्रह्मपती बोलत आहात. मन मारून उन्मन करा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववावे, बोधा करू नये आमचा. आपण ऐशी थोर दृष्टी धरासाठी उघडा ज्ञानेश्वरा. सांडी कल्पना उपाधी, ती साधूला समाधी. वाद घालावा कवनाला, अवघा द्वैताचा उखाला, पुढे उमजे ना काय ओढत्याची खाली पाय. एक मन चेष्टा करी होते बापुडे शेजारी, आपली ईश्वराची करणी काय त्याची केली कोणी, पुन्हा शुद्ध मार्ग धरासाठी उघडा. गिरी गवारी कशासाठी रागी पुरविली पाठी, ऐसा नसावा संन्यासी परमात्माचा धोका दिशी. घर बांधिले डोंगरी विषय हिंदी दारोदारी, काय केला योग धर्म नाही अंतरिक्षा. गंगाजळ हृदय करासाठी उघडा ज्ञानेश्वरा. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अवघी साधने हसवटी मुले मिळत नाही हाती, अवघे आपण अहो आपण पैसे व्हावे अवघे, अनुमानोनी घ्यावी ऐशी केले सद्गुरु नाथे बाप कुमार कांती. तेथे कोणी शिकवावे सार साधून घ्यावी, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई. तुम्ही तारून विश्वतारासाठी उघडा ज्ञानेश्वरा. अशा आदिशक्ती मुक्ताबाईचा आज प्रगट दिन नाही का. काय जगदंबा माताच संत रूपाना कधी कधी येत असती. जसं काम असेल तसं. म्हणजे कधी कधी शस्त्र घेऊन येते जगदंबा माता. शिंवावर बसून येते. हातामध्ये सगळे आयुधच आहे ना. कधी काली मातेच्या रूपात येते. जसं काम असेल तसं. आणि कधी कधी संत रूपात. नाथ महाराज म्हणले ना, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती आदिशक्ती, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार. पावन हे साचार मूढ जना जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार. अज्ञानाशी बोध सज्ञानाशी शोधी, अज्ञानाशी बोध सज्ञानाशी शोधी. तोडिली आधी सर्वत्रांचे सर्वत्रांचे, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार. लढी वाळतानी एका जनार्दन, लढी वाळतानी एका जनार्दन. कृपा सुदेने मजवरी मजवरी, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, जगाचा उद्धारा तुमचा अवतार. पावन हे साचार मूढ जना
जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. कशा करता संत येतात? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. किती बी त्रास घेतात, माऊलीला साठी लावण्याची वेळ आली म्हणजे समाजानं त्रास दिला ना. काय दिव्य ज्ञानाचा उपदेश आहे. सुखे संती व्हावी पाणी. असं मुक्ताबाईचं दिव्य अभंग आहे. तर जगद्गुरु तुकोबा या अभंगातून म्हणता, सुखे वळंबा जावी गुहा माझे दुःख नेनापा, आवडीचा भरीला मारीला वेडा होय कैसा म्हणे भिडा. पूर्ण पत्नीच्या आरी गेलेला एक कोणीतरी व्यक्ती आहे. जगद्गुरु तुकोबा आहे. थोडस का अधून मधून बदल करते जरा लईच. विज्ञान आत्मज्ञान सांगितलं ते मग जरा झोप येते ना. का मग थोडा पती पत्नीचा संवाद आहे. रूपक तयार केलं. एक स्त्री सुखी असून आपले नवऱ्या सोंग करून दाखवते. सगळं भरपूर आहे पण ती सोंग करते त्याला. ती म्हणते अहो माझे दुःख तुम्ही जाणच नाही, पाहतही नाही, आणि सगळं अनुकूल तिला. नवरा तिच्या तालावर नाचणार आहे ना. नवरा म्हणला चहा करते ती कॉफी करती. मग तिचा पती थोडासा भोळसट असं नाही का. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. ती म्हणती तिचा पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या भेडीने होय असे म्हणतो. तो बी काय हा म्हणतो ना. आता तिच्या पुढे काय बोलन. जगदंबा मातेच्या पुढे काय बोलन तो नाही. आईच्या जर आई वारा आलं तर मग तो बी वेडाच झालेला आहे. ती म्हणती अहो अखंड माझं पोट दुखत म्हणले, पण मला आहे ना दूध भात साखर तूप पाहिजे. मला ते खरं पत्ते म्हणले, मला ते खाले मला बरं वाटेल जरा. मला अखंड पोटाची व्यथा आहे पण त्याला पथ्य असं सांगितलंय म्हणले, दूध भात साखर तूप हे पथ्य म्हणते. म्हणजे तिचं उलट आहे. तिचं उलट आहे. तिला म्हणलं ना असं करू नको तर ती करणारच. दो पहारा मज लहरी येते. म्हणते मला दुपारात भूक लागते. लहर येते म्हणजे मला म्हणजे चक्कर येते असं म्हणते. सकाळी जेवल्यावर दुपारी मला चक्कर येते. आणि मग शुद्ध नाही पडे सोपती. मला आहे ना अंथरुणावर बेशुद्ध पडती म्हणजे झोपेत घेऊन झोपती. लहरीची म्हणले मला अंथरुणावर झोपेत कशा बेशुद्ध पडेल. याचा अर्थ नाटक आहे नाही का.
निज नये खाली झाली फुले जवळी नसा ती मुले. मला झोप येत नाही म्हणून अंगा खाली शेवर फुले घालते. खाली केलं झोपायला फुलाची बाजी पलंगी फुलाचा. जवळ ही मुले किरकिर करतात हे मला सहन होत नाही. आता पोरं लहान म्हणल्यावर किरकिर करणारच ना. की तिला झोपून देत नसतील. मला काय सहन होत नाही म्हणले म्हणत असं मग. अंगी चंदन लावी ते भाडी सदा शूळ माझी कपाळी. रोज मी अंगाला कपाळाला चंदन लावते कारण माझ्या कपाळा नेहमी शूळ असतो. शूळ म्हणजे डोकं दुखत. निपट मज नसले अन्न पायली गहू सांजा तीन. अहो हाड गळून मला मास आले आणि एवढे माझे दुःख तुम्हाला कशी कळत नाही. अहो गेल्या वारी तुम्ही 10.5 शेर साखर आणली होती. गेल्या वारी म्हणजे जुन्या काळातले शब्द आहे. गेल्या वारी 10.5 शेर साखर आणली होती. 7 दिवसात संपली आणि आजारी म्हणते नाही का. 10.5 शेर साखर आणि आजारी म्हणते. गेल्या वारी म्हणजे आठवडा असं लय झालं तर नाही का. गेल्या आठवड्यात म्हणा गेल्या बाजारला म्हणा. गेल्या वारी 10.5 शेर साखर आणि शेर ती मात्र संपली 7 दिवसात म्हणली. हाड गळून आले मास माझे दुःख तुम्हा नेनवी कैसे. मी त्याला म्हणते मला मुळीच अन्न चालत नाही. मला मुळीच अन्न चालत नाही. आणि इथं तर काय म्हणलंय. निपट मध्ये नसले अन्न 10.5 शेर हाड गळून आले मास. 10.5 शेर साखर आणली ती साखर संपली. मी त्याला म्हणते मला मुळीच अन्न चालत नाही. 3 वेळेला मिळून पायली भर गव्हाचा सांजा लागतो. 3 वेळा मिळून पायली भर गव्हाचा सांजा म्हणजे काय घरा का पीठ नाही घरात. म्हणजे ती साखर म्हणजे शिरा करून खात असेल मग. तूप आहे दूध आहे भात आहे साखर आहे तूप आहे म्हणल्यावर किती पाहिले तर सांगा. 3 वेळेला मिळून पायली भर गव्हाचा सांजा काय लागवतो म्हणजे मला. आणि मला अन्न चालत नाही म्हणजे. तो बी त्याला आता काय करेल तो तरी नाही का. काय बिचारा त्याची भाकरीची पंचायत होईल काय म्हणा. का म्हणे जिता गाढव गेला तो गाढवच केला ना. उठ म्हणलं का उठला बस म्हटलं का बसला चाल म्हणलं का चालला. दडून आणून चालला. तू का म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका केला. तर महाराज म्हणते तिने नवऱ्याला जिवंत असतानाच गाढव केला. झोप मागितली गाढवाची. गाढव केला गाढव कसं आहे पायाला हात लावला तरी त्याला असं वाटतं बांधलं आपल्याला.
हा सांगितलं का मस्त. हा सांगितलं का? तो असताना गाढव केला आणि मेल्यावर नरका गेला. पुढचा अभंग आहे. पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव हो देऊ. येथे तेथे देखी तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ. तुका म्हणी आणू तुझ विन नाही न भावनी पाही वाडाही. अहो देवा तुमचे सर्व काही आम्हास प्राप्त झाले. हा अभंग थोडा व्यापक ज्ञानाचा आहे. द्वैत नष्ट झालेला आहे आणि भगवंताचा साक्षात्कार झालेला. जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार त्यांच्या मुखातून किती म्हणले 1000 1100 वेळा भागवत वाचलंय जगद्गुरु तुकोबारायांनी. ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. श्रेष्ठ मंडळींचे ग्रंथ, पांडुरंगाचं चिंतन, पांडुरंगाचा साक्षात्कार आणि मग मुखातून आलेली अमृत वचन आहे ना. आली मुखावाटी अमृत वचने. अहो देवा तुमचे सर्व काही आम्हाला प्राप्त झाले. आता एवढीच मागणी की दुसरा काही भाव माझे अंतःकरणात होऊ देऊ नका. माझ्या अंतःकरणात विषय नको येऊन देऊ परत. माझ्या अंतःकरणा एवढा प्रभू भावे तिने संतुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा. माझ्या अंतःकरणात फक्त हाच भाव असू दे. दुसरा कोणताही अंतःकरणात भाव होऊ देऊ नको. अंतःकरणात म्हणजे चित्तात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुक्ती नाम तुमचे वर्णावे गुण. हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. उचित ते करा भाव जाणोनी खरा. खुंटली जाणीव काही बोलणी आता. कळो येईल तैशी करा बाळाची चिंता. का म्हणी आता नका देऊ अंतर. आता काय करा तुम्ही. माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे ना तो जाऊन नका देऊ. फक्त दुसरा भाव नको माझ्या अंतःकरणात. फक्त एक धरीला आम्ही रखू माईचा पती. माझ्या अंतःकरणात सदैव गवळणींच्या चित्तात जसा फक्त कृष्ण आहे ना तसा तू आमच्या अंतःकरणात राह. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला गा. अगा विठ्ठला जेथे पाहतो तेथे तुमचीच पावले भासतात. म्हणजे साक्षात्काराची भाषा आहे नी. कहा पगटारू देखे अनेरा. देखे तो सब वही नहीं गेरा. रे मन मोहनला सब ही विसरू देखे गोपाला. देखे तो सब वही नाही गेरा. तिला सगळीकडे कृष्ण दिसतो ना. तिला चौकड कशात कृष्ण दिसतोय. कसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. अगा विठ्ठला जेथे पाहतो तेथे तुमचीच पावले. पावले म्हणजे स्वरूप. आपण पाहिलं ना. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमामंगळ. प्रतीती आहे ना महाराजांची. सर्व त्रैलोक्य तुमच्या स्वरूपाने भरले आहे. काय आता हे सगळं कशानं भरलंय.
अवघेची त्रैलोक्य आनंदाचं. आनंद म्हणजे देव. हा? किती एक वाक्यात आहे सगळ्या संतांची, पहा बरं. अवघा ती संसार सुखाचा करीन. सुखाचा करीन म्हणजे काय करीन? सुख म्हणजे काय? देव. देव. पहा ना. हं? शब्द बदलले पण त्याचा लक्षार्थ एक आहे ना. हा. जिकडे पाहावे तिकडे तुमचीच पावली भासता, सर्व त्रैलोक्य तुमच्या स्वरूपाने भरली. आता देव कुठं नाही. आता देव फक्त मंदिरात आहे का आता? सगुणाचा सुरुवातीला टिके. त्याला महाराज म्हणतात सगुणी भजता निर्गुणी पावले. आता जिकडे पावा तिकडे पंढरीनाथच दिसतोय. जिकडे पावा तिकडे जगदंबा माताच आहे ना आता. अनादी ती निर्गुण प्रगटली भवानी. अनादी म्हणजे सगळ्यांच्या अगोदरची. जेव्हा कोठेच नव्हते काही, काहीच नव्हतं. सूर्य नव्हतं, पंचमहाभूत नव्हते तेव्हा. असं ते तत्व आहे ना सच्चिदानंद अंबाबाई. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ. काय भेदाभेद या मताविषयीचे संवाद भ्रमाचे आहेत, म्हणून त्या मताविषयी आम्हाला वाद करण्याचा प्रश्न घेऊ देऊ. वादातून काय होतं? शास्त्राचे भांड. अहो या शास्त्राचं सुद्धा एक मत नाही. एक शास्त्र एक सांगत दुसरं भलतं सांग. हा, भ्रमटता की त्या सर्वसामान्याला. हे विद्वान लोक एकमेकाशी भांडतात. काय त्याच्यातून उत्पन्न होतंय? वादच उत्पन्न होतो ना. पण भक्तीतून प्रेम उत्पन्न होतं. सहज केला विनोद. संत त्याच्यात पडत नाही त्या वादामध्ये. भेदा भेद भ्रम अमंगळ. त्यांना अखंड भगवंताच प्रतीती येतात. तिथे भेद आहे कुठं? भक्ती श्रेष्ठ काय आहे त्याच्यामध्ये वाद नाही ना. तुमच्या सुखाचा संवाद. सुखा म्हणे भेदा भेद. गेला वाद खंडोनी. भेदाभेद ह्या मताविषयी संवाद भ्रमातले आहेत, म्हणून या मतावाद्यांशी आम्हाला वाद करण्याचा प्रसंग येऊ देऊ नको. शास्त्री पंडित विद्वान यांना त्याच्यातलंय मजा वाटायची. वेदांतावर चर्चा करायची. ब्रह्मानंदांना म्हणले होते ना आपल्याला वेदावर चर्चा करायची म्हणले आता वेदांतावर, कारण ते अनंत शास्त्री म्हणून प्रख्यात होते ना. आणि ती सुरुवातीला करत होते चर्चा, पण नंतर त्यांना ज्या वेळेस सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज भेटल्यानंतर ती म्हणले आता नाही वेदांतावर वाद नाही, चर्चा नाही, काही नाही. माझी जिव्हा मी नामाला वाहिली म्हणले. आता माझी जीव आहे ना, नाम सोडून ही जीव आता काहीच करत नाही म्हणले. फक्त भगवंताचं रामनामाचं वाहिली म्हणले. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. तुकाराम महाराजांनी वाचा कोणला वाहिली? आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे, कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी वी ऍप लॉग इन करा. आपका कॉल होल्ड पर रखा गया है, कृपया लाइन पर बने रहे या फिर सेट बाक. देवा विन काही बोलणेची नाही, म्हणून म्हणले भेद नको, भ्रम नको. हे आम्हाला वाद करण्याचा प्रसंग द्यावा तो आणूच नको. तुझ्या हातात आहे सगळं. त्यांची नामची गाठ सुद्धा पडू नको. तुका म्हणे आणू तुझ विन नाही, न भावून पाही वाडा हे. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या स्वरूपाहून आणू रेणू देखील वेगळा भासत नाही.
आकाशापेक्षा तुमचे स्वरूप मोठे. काही ठिकाणी आकाशाची उपमा दिली, व्यापक आहे म्हणून दिली बरं का हा ज्ञानेश्वरीमध्ये. काही गगन जेवढे पवन तेवढा त्याचे हलविल्या वेगळा दिसे. म्हणजे एक उपमा कशी तरी द्यावं लागते ना, उपमेशिवाय तर जमत नाही ना. नाही. अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. संत श्रीपाद बाबा म्हणायचे तुम्ही केवढे. तुमच्या नाकातलं श्वास, नाकातलं आकाश, बोध केवढा आहे, तुमच्या पुरता आहे का सगळ्या जगा पुरता आहे. तुम्ही तेवढेच म्हणले, पण निश्चय कुठं होतो. किती व्यापक. त्याला काय असं मध्ये काय एक श्वास बाहेर सोडला त्या याच्यामध्ये एक रूप झाला ना तो. हा म्हणजे काय आहे सगळं. भरला घनदाट हरितिशे व्यापक आहे ना सगळं. हे काय असं ते आता एखादा फुगा फुटला आणि फुटल्यावरती हवा कुठे गेली मग आता. परत आणता येईन किती हवा. नाही. अख्ख्या अवकाशामध्ये एकरूप झाली ना ती. हा आपलं स्वरूप काय त्याच्यापासून वेगळं आहे का. म्हणजे आपण किती मोठी आहे तसं पाहिलं तर. नाम केवढं आहे. गगनाहुनी वाढ नाम. आपण जर नामरूप झालो, रामरूप झालो तर आपण तेवढेच आहे ना मग स्वरूपाना बरं का. हा स्वरूपाचा विषय हा, शरीराना नाही. भगवान परमात्मा किती ना विश्वरूप त्याच्यामुळे दाखवलं ना. ते जगद्गुरु तुकोबराने अभंगात त्याचं वर्णन केलंय. अहो देवा, तुमचे सर्व काही आम्हाला प्राप्त झाले. आता एवढीच मागणी की तुम्ही दुसरा काही भाव माझे अंतःकरणात होऊ देऊ नका. अगा विठ्ठला, जेथे पाहतो तेथे तुमचीच पावले भासतात. सर्व त्रैलोक्य तुमच्या स्वरूपाने भरले आहे. भेदवाद या मताविषयी संवाद भ्रमात. म्हणून त्या मतवाद्याच्या मला वाद करण्याचा प्रसंग येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या स्वरूपाहून रेणू किती मोठे असतात. 1-1 किलोचे. मग सूक्ष्म यंत्र तू पावला का ते बारीक. ते पहिले घराला ढोरे होते ना ते. आणि त्याच्यातून ते असा सूर्यप्रकाश आल्यावर त्याचे ताशी भारी दिसायचे पाच. आता बी दिसते. पण पूर्वी ते लईच भारी दहाव्याच्या घरामध्ये असे ढोरे राहायचे. वरून सूर्यप्रकाश आला का ते बारीक बारीक रेणू म्हणजे इतके सूक्ष्म असतात. रेणू देखील वेगळा भासत नाही आता तुमच्या पास. म्हणजे सगळं विश्वरूप झालं. त्याला म्हणलंय ना तिने विश्वपट ब्रह्मद्वारा मावलेलं होते. आता तुम्ही काय वेगळे का. त्या अज्ञानामुळे तुम्हाला त्रास देतात, पण ते आणि आपण वेगळे नाही ना. ते जरी झाले वनी पण संती सुखी व्हावी पाणी म्हणले. पाणी झाल्यावर काय करी नागणी. शब्द शस्त्री झाले संती माना उपदेश. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या स्वरूपावरून देखील वेगळा भासत नाही. आकाशापेक्षा तुमचे स्वरूप मोठे आहे. जे पुढे गेले आहेत, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. 13 नंबरचा अभंग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. किती वाजले. मग काय असतं होते बरोबर. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. माग कळतो का. माग
आपल्याला माग शब्द पुढे माग काढीत होते नाही सगळं काय काय. हा पुढे गेले त्यांचा शोधीचा मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. हे शिकारीचे लोक तसं जर केलं तर ते मागाना बरोबर जात्या. खून. हा पायाची त्याला माग म्हणतो आपण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुढे गेले त्यांचा शोधीचा मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. साधू संत गेले ना पुढं, हा त्याच मार्गाने आम्ही जाऊ. वंदू चरण रस उष्टावळी, पूर्व कर्मा होळी करून सांडू. त्यांचं चरण रज शिव म्हणते. आता चरण रज म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे ना. संत चरण रज अर्थ घ्यावा लागतो त्यावेळेस. कारण पुढं त्याच संगती लागली पाहिजे ना. पूर्व कर्मा होळी करून सांडू. जाळ झाला पाहिजे ना त्या कर्माचा. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्विषयी. तशी कशी काय होळी होईन. म्हणजे वाट सांगे त्याच्या पुण्या नाही होती उपकार अगणित जगद्गुरु तुकोबाराय. जो आपल्याला भक्तीची वाट सांगतो ना, काय त्याला पुण्य होत असं. एवढ्या जगाला जगद्गुरु तुकोबाराय मेघवृष्टीने करा उपदेश. सगळ्यांना सांगतात ना, सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करून नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया मागे आता तरी. आता इथून माग जे झालं ते जाऊ द्या. आता तरी इथून पुढचं तरी आयुष्याचं कल्याण करून घ्या ना. जे पुढे गेले त्यांचा आपण माग घेत मार्ग शोधित चला जाऊ. आपल्याला सगळ्यांनाच म्हणते ना ते. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. आधी देतो पोट भरी पुरी म्हणाल. काय आवाज येतो. पाऊस चालू झाला इथं थोडा. बर. म्यूट करा कोणाचा म्यूट असेल तर. पावसावाले आवाज येतोय पत्र्याचा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. लक्ष दिसत नाही. वंदू चरण रज शिवष्टावळी, पूर्व कर्मा होळी करुणी सांडूया. त्यांचे पायाच्या रजकणाचे सेवन करू आणि उच्चिष्ट सेवन करून त्या करून आपले पूर्वकर्म जाळून टाकू. त्या अभंगात आहे ना, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणात बोलिले जे ऋषी सात भावी वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आदराणी भरले जग. उच्चिष्ट असा भागवास काहीतरी आहे ना. शीर्ष पुरला तो शिव. कोणतं हेच ना मग. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. तात्पर्य आपण काय करू म्हणले, त्यांच्या पायाच्या चरणा रजकणाचे सेवन करू आणि उच्चिष्ट सेवन करू. त्या योग्य करून केलेले पूर्वकर्म जळून टाकू. आता पूर्वकर्म जळाला का दुःख संपलं. जन्म मरण कशामुळे, कर्मामुळेच आहे ना. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजली मेले ऐसे किती.
आपण हे जे आता चाललंय आपले कर्मामुळे चाललंय ना, शरीर आपलं कर्मामुळे तयार झालेलं आहे. हा. आता आपण कोण बदल करणार आहे? लग्नातले फोटो जर आता पाहिले, आला म्हणजे अशी साडी नव्हती पाहिजे, आता कशी काय बदलतील ती? येईन बदल? नाही. कशी काय बदलतील? तसं कर्म हे पहिलं आहे ना. हा. मग ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या ज्ञानाना आपलं सगळं जाळून टाकू. अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. आम्हा अनाथा जोगा विठ्ठल आहे म्हणून ते असंख्य भांडवल पदरी बांधू. अनाथ, रात्री शब्द येऊन गेला ना, अनाथ, दीन, हा. अनाथ, अपराधी, पतित आगळा, तरी करू नका पाया वेगळा. तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरी, मग हरी उपेक्षिना. म्हणजे हे काय साधूच? साधूच हे लीनता आहे. विनय म्हणते त्याला, विनय. एवढं मोठं असून लीनता. नाही का? ज्ञान असावं, लीनता असावी, नाही का? मग ते शुभून दिसतं ना. हा. आम्हा अनाथा जोगा विठ्ठल आहे म्हणून ते असंख्य भांडवल पदरी बांधू. विठ्ठल आमुचे जीव. विठ्ठल हेच धन आहे ना. हा. विठ्ठल हेच आमचं धन आहे म्हणले. आणि मग कोणतं भांडवल आहे? असंख्य भांडवल पदरी बांधू. कारण अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. पहा काय भारी चरण. अवघे होती लाभ, आपल्याला लाभ करता चालू आहे ना सगळं. हा. प्रत्येकाला असं वाटतं आपलं दुःख येऊ नये आपल्याला, कायम आनंदात राहावं म्हणजेच लाभ आहे ना. हा. महालाभ भोकासाठी, महालाभ म्हणलंय. मग तुम्हाला लाभ पाहिजे ना. मग अवघे म्हणलं सगळे लाभ, काय असते प्रपंचातले घ्या, परमार्थातले घ्या, सगळेच घ्या. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाचे. तुम्ही चिंतन करा, मला काय लागत बोला. फराळ चालू आहे ना हो. काय? आवाज येतोय ना. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाचा. संकीर्त साधन लय संतांनी जीव काढून सांगितलं, फार चळचळून सांगितलं. नाम घेता राहू नका, नाही का? काय ज्यांचा अंतःकरणातला भाव असं नामाबद्दल किती सांगितलं. बापरे बापरे बाप. सगळ्या संतांनी बरं, सगळ्या संतांनी सांगितलं. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाचा. जन्म मरणाच्या खुंटतील चपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. पहा आता किती लाभ झाले. जन्म मरणाचं काम नाही राहिलं परत. आणि एवढे लाभ म्हणले तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल ना. भक्ती मुक्ती फुकासाठी जया जे पाहिजे ते आहे रे. काही मागा तुम्ही, प्रपंचातलं मागा, परमार्थातलं मागा, पण नामस्मरण करावं लागत. पाहिजे असतं कोणाला तर पहा. भरपूर जण चिंतन केलं त्यांना पुन्हा 13 कोटीचं जप करून पहा काय भेटत का नाही. मग नाही भेटलं तर आपली गाठ घ्यायला.
13 कोटी झाल्यावर या बरं का बरं. नाही तर अगोदर कोटी, लाख नाही, कोटी आत्मज्ञान झाल्याच्या पुढं. साधूचे शब्द येते काय, का म्हणे माझी कुणी वदविली वाणी, प्रसादा वाचून विठ्ठले. अरे काय आता ते चरणच असं भारी आहे ना. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. त्यांनी घेतलं महाराज, घेऊन हा अनुभव घेऊन सांगत येते. आपल्यासारखं काय निवळ असं सांगत नाही ते, उदारीचं गिरायकच नाही त्यांचं. प्रत्यक्ष तेवढं नामस्मरण केलं, आत्मज्ञान झालं, साक्षात्कार झाला, तेवढं नामस्मरण केलं आणि त्यांना त्याचं फळ मिळालं ना. देव त्यांच्या पुढं हे करतो. काय लागत बोला तुम्हाला, मागा काहीतरी, बाकी कुठं राहिले रीती स्थिती. जगाचा मालक जो कोणाच्या स्वप्नात येत नाही, कोणा दर्शन देत नाही, म्हणजे एवढं साधनं झाल्याशिवाय का त्यांच्या मुखातून जे बाहेर पडून तसं घडतंय ना. अरे जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. हा पंथ काय होईल, सोपा होईल, सिद्ध होईल. आणि जन्म मरण तर कुठं राहिलं म्हणते. त्या लाभामध्येच आलं जन्म मरण. आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणी, राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला. देव आले ना प्रत्यक्ष, दया आदरी पूजली पांडुरंगी, विमानस्थ केली प्रयाण, तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागिता दिव्य लोकाची. काय करून सांगितलं तर मग काही वेगळाच आनंद असतो बरं. तुका म्हणे घालू जीव पण शिरा, जाऊ त्या माहेरा निजाच्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्म मरणाच्या येरझाराचा खुंटल्या तुमच्या, आणि अशा प्रकारचा हा सर्व पंथ सिद्ध पंथ सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे. किती सोपं आहे. आता नामस्मरण करणं काय अवघड आहे का, आणि चिंतन करणं. दोन्ही गोष्टी सांगितल्या. आत्मसाक्षात्काराकरता चिंतन करायचं आणि भगवंताच्या सगुण दर्शनाकरता नामसंकीर्तन करायचं. दोन्ही लागल ना. एका यानं जन्म मरण खंडत नाही ना. नामदेवरायांना जावं लागलं ना मग परत. म्हणून लईच अभंग भारी आहे. पण आपला टाइम संपला. कारण अवघे होती लाभ एका या चिंतने. एवढं जरी या चरण आपल्या जीवनात आलं ना, काही देण्यात नाही ठेवायचं, फक्त एवढं चरण देण्यात ठेवायचं. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. एवढं चरण अंतःकरणावर जपून ठेवायचं. सूत्र आहे नाही का. जन्म मरणाच्या खुंटील खेपा, होईल सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे झालो जीवपाना शिरा, जाऊ त्या माहेरा निजाच्या. पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुकाराम 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 तुकाराम.